ते जर करता आपण पण करूया. मी म्हणत नाही या मोठ्या याच्यावर करा, पण सर किनिस्तेमध्ये एक सर होते, नाव विसरलो त्यांचं मी, त्यांनी पण हे माऊली फाउंडेशन बघून त्यांनी पण चालू केलं. ते प्रत्येक शाळेत जाऊन स्टेशन येतात. आपल्यामुळे कोणी ना कोणी काही कुठेही चालू करा, काय फरक पडतोय, पण चालू करा. तर मग असं करत करत केलं. मग दापूरमाळची स्टोरी होती, तिकडे पाण्याचा टँकर जात नाही, सायकल जात नाही, 7.5 किलोमीटर पायपीट करावी लागते. तर आम्ही तिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. आम्ही लिटरली म्हणजे सर आम्ही कचऱ्याला एका एनजीओने फोन केला की आम्ही तुम्हाला 13 टाक्या देतो. मी खुश झालो. 13 टाक्या 2000 लिटरच्या. मी आणि बायको आय थिंक डोगराला हॉटेलला मिसळ खात होतो, तेवढ्या त्या ट्रकवाल्याचा फोन आला. मी बायको आणि मुलगा तिघे होतो. ट्रकवाल्याचा फोन आला की सर त्या जव्हार फाटा आहे ना, वरती रेल्वे ब्रिज आहे ना, त्या टाक्या अडकतात, जात नाही. मी म्हटलं एक काम कर, तू पुढून जा त्या इगतपुरीवरून, तिकडे गेला, तिकडे पण कमान आहे, तर त्या टाक्या अडकत होत्या. तो बोलला की सर तुम्ही लवकर या. मी धावत धावत आम्ही तिघे गेलो. तो बोलतात की टाक्या खाली करा, वरती 3 टाक्या आहेत ट्रक वरती, त्या खाली काढायला लागतील. मग मी म्हटलं लोकांना बोलूया, कारण टाक्या कशा उचलणार. पण ते बोलले सर कोणीच नाही आसपास, दुपारचे 12 वाजले, 12 साडेबारा, कोणीच नव्हतं काही. मग काम करू सर, मी वरतून टाकतो, तुम्ही पकडा. मी कशी पकडू, 2000 लिटरची टाकी. मग त्यावेळी पहिल्यांदा मी टाकी उचलली होती. हे का, तर टाकी आमच्यासाठी नव्हती, ती अशा लोकांसाठी होती ज्यांच्याकडे पावसाळ्यानंतर जून पर्यंत पाणीच नसतं. नॉर्मली इथे तरी पाण्याचा टँकर येतो राईट आपल्या पाड्यांमध्ये, बट तिकडे रस्ता नसल्यामुळे काही नाही. पण हे आम्ही का केलं, लोकांच्या एज पर आवर कॅल्क्युलेशन पावसाळ्यानंतर 4.5 महिने त्यांना पाणी मिळालं त्या टाक्यांमुळे, आणि त्या टाक्या खूप खूप गरजेच्या होत्या. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे याचं एक एक्झाम्पल घ्या, आणि तुम्ही पण आता तुम्ही ठीक आहे शिकतायत, मोठे झाल्यानंतर अशा पद्धतीने कामं करा की लोक सुखावतील. मी नेहमी सांगतो सर, मंदिर, मस्जिद, चर्च इकडे पैसे देऊ नका, काहीही पॉइंट नाहीये, कारण तो सगळं देतो, माऊली आपल्याला देतो की नाही सगळं. कोण त्याला शंकर म्हणतं, कोण गणपती म्हणतं, कोण देवी म्हणतं, कोण अल्ला म्हणतं, कोण क्राइस्ट म्हणतं, तो सगळं देतोय आपल्याला, आपण कोण देणार आहे. आणि दुसरं नेहमी सांगतो सर की तुमच्या हे पहिली किंवा दुसरं मुलाचा आपण बर्थडे करतो हॉलमध्ये,